विधान परिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या असून यासाठी आता 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे। विधानसभेतील महायुतीचं संख्याबळ पाहता या 5ही जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे। 5 पैकी 3 जागा भाजप तर प्रत्येकी एक जागा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे। भाजपने आपल्या 3 जागांवरील उमेदवारांची घोषणा देखील केली आहे। भाजप केंद्रीय कार्यालयाने रविवारी म्हणजे 16 मार्चला सकाळीच सोशल मीडियाच्या माध्यमातून विधान परिषद निवडणुकीसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर केली। भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे संजय केनेकर, वर्ध्याचे दादाराव केचे आणि नागपूरचे संदीप जोशी यांच्या नावाची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली आहे। भाजपने 2 विदर्भातील तर 1 मराठवाड्याच्या नेत्याला संधी दिली आहे। संदीप जोशी हे गेल्या 25 वर्षापासून भाजपमध्ये विविध पदावर कार्यरत आहेत। त्यांनी नागपूरच्या महापौर पदाची सुद्धा जबाबदारी पार पाडली आहे। तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। नागपूर महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे हे देखील गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी चांगलं काम नागपूरमध्ये करत आहेत। काटोल विधानसभेसाठी ते प्रयत्नरत होते, इच्छुक होते, मात्र त्यांना त्या ठिकाणी संधी दिली गेली नाही। विधान परिषदेवर त्यांना संधी दिली जावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र यावेळी त्यांची ही संधी हुकलेली आहे आणि विदर्भातून संदीप जोशी यांची वर्णी विधानसभेवर लागलेली आहे। संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून असून त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून काम केलेले आहे, तर दादाराव केचे यांना विधानसभेच्या वेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं, त्यामुळे पक्षाने त्यांना आता विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय। तर शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार निश्चित केल्याचं समजत आहे। शिवाय त्यांना मुंबईत येण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला विधान परिषदेची 1 जागा येणार आहे। या जागेवर वर्णी लागावी यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत। त्यात नंदुरबार जिल्ह्यातून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर आहे असं समजतंय। त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची दाट शक्यता आहे। रघुवंशी यांना आमदारकी मिळाल्यास जिल्ह्यातील राजकारणात मोठा उलटफेर होऊ शकतो। चंद्रकांत रघुवंशी यांना पक्षाकडून मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे, त्यानुसार ते मुंबईला रवानाही झालेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय दौंड, जिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। यांच्यापैकी एकाची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। मात्र राष्ट्रवादीने संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे। आपल्याला माहित आहेच की विधानसभेत महायुतीचे 237 एवढ्या आमदारांचं प्रचंड संख्याबळ आहे आणि त्यामुळे महायुतीचे 5ही आमदार निवडून येण्यास कुठलीही अडचण नाही। 5 पैकी 3 जागा या पुढील वर्षी मे महिन्यात रिक्त होणार आहेत, तर बाकीच्या 2 पैकी 1 जागा 2030 पर्यंत तर दुसरी जागा 2028 पर्यंत आहे। त्यामुळे यातील 3 आमदारांना वर्षभरापुरतीच आमदारकी मिळणार आहे आणि त्यानंतर पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लागणार आहे आणि त्यावेळी मग नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल। जे आता नाराज आहेत त्यांना संधी मिळेल पुढच्या वर्षी अशी शक्यता वर्तवली जाते आहे। आता या 5 आमदारांपैकी कुणाची वर्णी विधान परिषदेवर लागली पाहिजे किंवा इतर कोणतेचे उमेदवार आहेत जे लायक आहेत विधान परिषदेवर जाण्यासाठी मात्र त्यांना डावललं जातंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।